सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या विद्यार्थ्यांचा मॅथमॅटिक्स 1 म्हणजेच की अल्जेब्रा पार्ट 1 हा पेपर तुमचा बोर्डचा झालेला आहे. आज दिनांक 13 तारखेला म्हणजे 13 मार्चला हा पेपर तुमचा झालेला आहे. या पेपरचं जे सोल्युशन आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, अल्जेब्राचा पेपर बऱ्याच विद्यार्थ्यांना कसा गेलेला आहे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. इझी गेला, हार्ड गेला किंवा मॉडरेट लेवलचा पेपर होता, सर्वांनी कॉमेंट्स करून इथं नक्की सांगा. ओके, आता आपण इथं सोल्युशन पाहूया कोणताही टाइम वेस्ट न करता. ठीक आहे, तर 40 मार्काचा तुमचा इथं पेपर होता. पाहू शकता पहिला क्वेश्चन होता तुम्हाला. पहिला क्वेश्चन होता, इफ 3 इज वन ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन kx² - 7x + 12 इज इक्वल टू 0, देन k इज इक्वल टू. आपल्याला काय k ची व्हॅल्यू इथं फाइंड करायची होती. तर याचं आन्सर होतं ए वालं म्हणजेच की 1. हेच काय होतं आन्सर होतं. त्यानंतर सेकंड क्वेश्चन होता, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x + 2y इज इक्वल टू 4, फाइंड x वेन y इज इक्वल टू 1. आन्सर होतं 2. थर्ड वाला MCQ होता, फॉर AP T7 इज इक्वल टू 4, D इज इक्वल टू -4, देन A इज इक्वल टू. तर A ची व्हॅल्यू काय होती, तर ते होती D इज इक्वल टू 28. त्यानंतर तुम्हाला इन द फॉर्मॅट ऑफ GSTIN देअर आर, याचं आन्सर होतं 15 अल्फा न्यूमरिकल्स. ठीक आहे, 15 C नंबरचं ऑप्शन करेक्ट होतं. त्यानंतर B नंबरचा क्वेश्चन होता तुम्हाला. B नंबरमध्ये 4 मार्कासाठी हा क्वेश्चन होता. यामध्ये बघू शकता पहिला क्वेश्चन होता, if 17x + 15y is equal to 11, 15x + 17y is equal to 21, then find the value of x - y. x - y ची व्हॅल्यू इथं -5 होती. त्यानंतर फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स tn इज इक्वल टू 3n - 2. तर आता इथं n ची व्हॅल्यू जी होती 1 पुट करायची होती, कारण की आपल्याला फर्स्ट टर्म फाइंड करायची होती. म्हणून t1 इज इक्वल टू म्हणजे फर्स्ट टर्म जी होती ती होती 1. ओके, त्यानंतर तुम्हाला पुढचा होता थर्डवाला क्वेश्चन, इफ द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर इज 100 रुपीज अँड मार्केट व्हॅल्यू इज 150 रुपीज, इफ द रेट ऑफ ब्रोकरेज इज 2%, फाइंड द ब्रोकरेज पेड ऑन 1 शेअर. ओके, ₹3 याचं काय होतं आन्सर होतं. 4 नंबरचं होतं, 2 डिजिट नंबर आर फॉर्म युझिंग डिजिट 2, 3 अँड 5 विदाउट रिपीटिंग अ डिजिट, राईट द सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस इथं होता 6 होता. ठीक आहे, तर यामुळे करेक्ट ऑप्शन होते पहिल्या तुमचं काय क्वेश्चन नंबर A आणि Bचे. तर एवढे मी तुम्हाला सांगितलेले आहेत जे की खूप इझी होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला किती लिहिले कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला या पेपरचं हे सोल्युशन मी जे सांगितलेलं आहे ते त्यांना नक्की इथं कळणार आहे. ओके, थँक्यू.